मध्ये बघणार आहोत नकाशा भरा. हा आपला जो विषय आहे किंवा हा जो आपला एक प्रश्न आहे तर तो जो की 4 गुणांसाठी आहे आणि दुसरा एक प्रश्न असतो तो म्हणजे नकाशा वाचन जो की अगेन 4 गुणांसाठी असतो. सो असं मिळून हा व्हिडिओ एकूण 8 गुणांचा आहे. हार्डली अर्ध्या तासाचा व्हिडिओ असणार आहे म्हणजे लाईव्ह असणार आहे. याच्यामध्ये तुमचे 8 गुण जे आहेत तर ते पक्के होणार आहेत. ठीक आहे. एकदा जरा कन्फर्म करा स्क्रीन क्लिअर दिसते आणि माझा आवाज क्लिअर येतोय का? येस अनुष्का हॅलो. ओके चलो. तर 8 गुणांचा हा प्रश्न आहे. एकतर प्रश्न चौथा जो की असणार आहे नकाशा भरा आणि प्रश्न चौथा जो की असणार आहे नकाशा वाचन. सो दोनही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आहे नकाशा भरा. तर तुम्हाला 2 नकाशे दिले जातात. ओके. सो जो तुम्हाला दिला जाईल त्याचे घटक तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहेत. 4 पैकी 6 घटक तुमच्याकडे असतात आणि त्यापैकी तुम्हाला 6 पैकी 4 घटक तुम्हाला लिहायचे आहेत. 4 गुणांचा हा नकाशा आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी माझ्याकडे 6 घटक आहेत आणि तेच त्यापैकी आपण 6चे 6 घटक कसे भरायचं ते बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा पहिला जो माझा घटक आहे तर तो आहे कर्नाटक. सगळ्यात आधी सूची कशी ड्रॉ करायची तर सूची तुम्ही या ठिकाणी इथे ड्रॉ करणार आहात. या भागामध्ये एक तुम्हाला जस्ट एक रेक्टँगल ड्रॉ करायचा आहे मोठाच्या मोठा. तुमचं जेवढं हँडरायटिंग असेल त्याप्रमाणे किंवा पेन्सिलने ड्रॉ करा. जर चुकून मोठा वगैरे लागला तर तुम्ही इरेज करून करू शकता. इथे तुम्हाला बाहेर 1 अंक द्यायचा आहे. आतमध्ये तुम्ही छोटासा बॉक्स ड्रॉ करणार आहात. जे तुम्ही प्रश्न सोडवणार असाल तेच प्रश्न फक्त याच्यामध्ये लिहा. 5 तर 5, 4 तर 4. ठीक आहे. मी पहिला प्रश्न सोडवणार आहे आणि कर्नाटक मी अशा फॉर्ममध्ये दाखवेन. ठीक आहे. सो इथे मी लिहिणार आहे कर्नाटक. दुसरं हे तुम्ही पेनाने करू शकता. तुम्हाला फक्त भरायचं आहे नकाशा पेन्सिलने. नदी मी अशा एका लाईनने दाखवेन. सो मी या ठिकाणी लिहिते नर्मदा नदी. आता तुम्ही कोणते आकार वापरायचे काय वापरायचं हे टोटली तुमच्यावरती डिपेंड आहे. नेक्स्ट आहे एकशिंगी गेंडा असणारा प्रदेश. आता या ठिकाणी अगेन तुम्ही कोणत्याही लाईन्स ड्रॉ करू शकता म्हणजे कसाही फॉर्ममध्ये करू शकता. बट मी या ठिकाणी असे नको हां अरे मी या ठिकाणी असे एक गोळे देईन या प्रदेशासाठी आणि ते लिहिणार आहे पुढे की एकशिंगी गेंडा असणारा प्रदेश. तुम्ही लिहा. मी आता एवढं सगळं लिहित नाही बसत आहे पण तुम्हाला मात्र एक्झाममध्ये लिहायचं आहे. नेक्स्ट आहे लोकसंख्येची घनता असणारा प्रदेश. आता या ठिकाणी तुम्ही कोणताही दाखवू शकता. मी केरळ दाखवते. सो मी या ठिकाणी लिहीन केरळ. ओके. तुम्ही कोणताही प्रदेश दाखवू शकता. उत्तर प्रदेश असेल कोणताही जो तुम्हाला प्रदेश हवा असेल तर तो. आता या ठिकाणी केरळला मी पूर्ण असा कलर करेन. ठीक आहे. मग त्याच्यामुळे मी ते या बॉक्सला पण असा पूर्ण कलर दाखवते. आय होप व्हिडिओ क्लिअर पाहायला मिळते. नसेल तर तुम्ही क्वालिटी इन्क्रीज करू शकता. पाचवा आहे जास्तीत जास्त पर्जन्य असणारा प्रदेश. आता या ठिकाणी पर्जन्य असणारा प्रदेश तुम्ही कोणताही दाखवू शकता. अगेन तुमच्यावरती डिपेंड आहे की कोणता प्रदेश दाखवायचा. सो या ठिकाणी तुम्ही कोणताही प्रदेश दाखवू शकता. पर्जन्य असणारा प्रदेश एक प्रदेश दाखवा किंवा पूर्ण एक भाग दाखवा. ठीक आहे. सो आता या ठिकाणी स्पेसिफिकली मी आपला जो प्रदेश आहे पश्चिम घाट आणि पूर्व घाटाचा त्याच्यामध्ये पण पर्जन्यमान जास्त आहे. जर तुम्ही टेक्स्टमध्ये बघितलं लेट मी शो यू की मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला कळेल. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं पर्जन्यमान हवामान चॅप्टरमध्ये ना. सो या ठिकाणी तुम्ही जर आणि हा ब्राझील आहे. हां इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे कसं आहे जास्त पर्जन्यमान असणारा प्रदेश आहे. ठीक आहे. सो तुम्ही हे जास्त पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशामध्ये दाखवू शकता किंवा इव्हन तुम्ही इथला जो चेरापुंजी प्रदेश आहे हे सुद्धा दाखवू शकता. सो तुम्ही कोणताही प्रदेश दाखवा. इट डझंट मॅटर की तुम्ही कोणता दाखवता. जर त्यांनी ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला तर तुम्ही कोणताही दाखवू शकता. सो आता मी या ठिकाणी हा चेरापुंजीच घेते. ठीक आहे. सो तो मी दाखवेन असं स्टार मार्क करून वगैरे. सो इथे मी घेते चेरापुंजी. ओके. चेरानपुंजी. अच्छा पला ओके दुसरा उकार आहे. ठीक आहे. त्यानंतर 6वं आहे सुंदरीची वने असणारा प्रदेश. आता हा प्रदेश तुम्ही कसा करू शकता. काय घेऊया आपण आता इथे असं. ठीक आहे. वने आहेत ना. सो असं मी गवत काढतो ना आपण ते घेते ते आणि ते लिहायचे सुंदरीची वने असणारा प्रदेश. हे तुम्हाला लिहायचं आहे बरं का. मी ते लिहित नाही आहे पण तुम्हाला मात्र लिहावं लागणार आहे. ठीक आहे. कारण वेळ जाईल आपला. सो मी लिहिते. आता आपण हे सगळे घटक कसे दाखवायचे नकाशामध्ये ते बघूया. जनता कमी आहे. मी बी सगळे अभ्यास करत असतील. ठीक आहे. ओके. आवाज नाही येत आहे. हे सगळे घटक कसे दाखवायचे मला तर येतोय. चलो. आता सगळ्यात पहिल्यांदा जर आपण इथे बघितलं तर हो ब्राझीलचा पण घेणार आहे. आधी आपण भारताचा करूया. आधी आपण या ठिकाणी कर्नाटक दाखवणार आहोत. तर कर्नाटक कसं दाखवायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा ॲज यू ऑल नो की महाराष्ट्राच्या खाली जो आहे तर तो कर्नाटकचा प्रदेश आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी आता आपण कर्नाटक दाखवणार आहोत अशा आडव्या लाईन्सने. मग तो प्रदेश तुम्हाला असा हवा तर तुम्ही स्केलने अशा लाईन्स ड्रॉ करू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही दाखवणार आहात इथे कर्नाटक. ही लाईन थोडीशी बाहेर गेली. हां
पेन्सिलने दाखवणार आहात, सो तुम्ही काही झालं तर इरेज करू शकता आणि याला तुम्ही देणार आहात 1 अंक. याचा अर्थ हे कर्नाटक आहे असं आपल्याला कळतं. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्हाला दाखवायचं आहे नर्मदा नदी. आता नर्मदा नदी तुम्ही कशी दाखवणार आहात? एका लाईनने. आणि नर्मदा नदी जी आहे तर ती थोडीशी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश अशा ठिकाणी आहे. सो ही जी नदी आहे तर आपण आणि इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे कलर पेन्सिल्स वगैरे वापरायचे नाही आहे. तुम्ही हे सगळं जे आहे तर ते साध्या तुमच्या पेन्सिलनेच करणार आहात. सो आता ही जी नदी आहे तर ती साधारणतः अशी वाहते. अरे हां, उठत का नाही? आता ह्याला परत काय झालं? उठतंय ना? ओके. सो ही नदी जी आहे तर ती साधारणतः अशी वाहते. सो अशा पद्धतीने नर्मदा नदी वाहणार आहे. अगदीच बरोबर आलं पाहिजे असं नाही आहे, पण थोडंसं बरोबर आलं पाहिजे. थोडीशी मध्य प्रदेश आणि ही अशी बॉर्डरवरून वाहते. ठीक आहे. सो इथे तुम्हाला लिहायचं आहे दुसरा अंक नर्मदा नदी. इथून उगम आहे असं लिहा. हवं तर तुम्ही या ठिकाणी नर्मदा नदी असं नाव देखील देऊ शकता नकाशामध्ये सुद्धा. ठीक आहे. सो असं तुम्ही या ठिकाणी करणार आहात. आता हे झालं आपलं दुसरा भाग. नेक्स्ट आहे ते म्हणजे तिसरं एकशिंगी गेंडा. आता आपण एकशिंगी गेंड्याला काय घेतलेलं आहे? मी असे हे घेतलेले आहेत गोळे गोळे. ठीक आहे. हो, नाव लिहिलं तर लिहू शकता, पण शक्यतो नंबर पण टाका. दुसरा नंबर टाका, याचा अर्थ एक्झामिनरला कळेल की या दुसऱ्या क्वेश्चनचं हे आन्सर आहे. नकाशामध्ये नावं पेन्सिलने टाकणार आहात, पण ड्रॉ मात्र नावं पेनाने टाकणार आहात. ड्रॉ मात्र पेन्सिलने करायचं आहे. ठीक आहे. हे सगळं पेनाने लिहायचं आहे आणि हे जे आपण करणार आहोत ते पेन्सिलने करायचं आहे. ओके. थर्ड आपण दाखवतो आहोत एकशिंगी गेंडा असणारा प्रदेश. आता युजली एकशिंगी गेंडा वगैरे आसाममध्ये आहे. सो आपण आलेलो आहोत ईशान्य भारतामध्ये. असा ग्राफ आहे आपला. असा नकाशा आहे आपला. आणि या ठिकाणी जो आपला आसामचा प्रदेश आहे तर इथे आता आपण दाखवणार आहोत एकशिंगी गेंडा. एक्झॅक्टली आसाममध्ये दाखवायला पाहिजे असं काय नाही आहे, पण ॲटलिस्ट त्या प्रदेशामध्ये. सो इथे द्यायचा आहे तुम्हाला नंबर 3. ओके. सो या ठिकाणी येणार आहे आसामचा गेंडा, एकशिंगी गेंडा जो की आसाममध्ये आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लोकसंख्येची घनता दाट असणारा प्रदेश. ठीक आहे. जो की आपण घेतलेला आहे केरळ. तुम्ही कोणताही घेऊ शकता. मी या ठिकाणी केरळ घेतला आहे. सो तुम्हाला जो हवा असेल तो तुम्ही इथे घेऊ शकता. ओके. व्हॉइस खराब येते. गेंडा असणारा प्रदेश. आता युजली मला तरी चांगला येतोय, म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये तरी. अगेन आय डोंट नो, तरी पण मी सो आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हां, केरळ आपल्याला दाखवायचं आहे. तुम्ही कोणतं पण घेऊ शकता, बट मी या ठिकाणी केरळ घेतलं आहे आणि केरळला काय करायचं आहे? कलर करायचा आहे. सो आपण या ठिकाणी केरळला कलर देऊया. खूप मोठं झालं काय हे? थोडंसं छोटं करूया. ओके. सो तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी कलरिंग करायचं आहे आणि हा झाला तुमचा घनता जास्त असणारा प्रदेश. ओके. सो हे येणार आहे किती नंबरचं आहे? 4th नंबरचं आहे. ठीक आहे. सो इन दिस वे तुम्ही हे करणार आहात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे जास्त पर्जन्य असणारा प्रदेश. आता मी या ठिकाणी चेरापुंजी घेतलेला आहे आणि जो की तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये मी ऑलरेडी दाखवलं होतं. इथे असं आहे हा. ठीक आहे. सो इथेच आपण त्याला ड्रॉ करूयात. तुम्हाला जो माहिती असेल तो तुम्ही घ्या. ठीक आहे. मी चेरापुंजी घेतलं, तुम्ही कोणताही घेऊ शकता. आणि चेरापुंजी आपण दाखवणार होतो एक स्टार मार्क करून. सो या ठिकाणी येणार आहे स्टार मार्क 5वा प्रदेश. नेक्स्ट आहे सुंदरीची वने असणारा प्रदेश. तर हा जो सुंदरीची वने असणारा प्रदेश आहे तर हा साधारणतः समुद्राच्या किनारी असणार आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी तुम्हाला समुद्राच्या किनारी जो जो प्रदेश आहे ज्या ठिकाणी सुंदरीची वने असतात त्या ठिकाणी तुम्हाला असं हे म्हणजे गवतासारखं चिन्ह काढायचं आहे. ते तुम्ही ड्रॉ करू शकता. कोणतेही घेऊ शकता. मी गवतासारखं असं चिन्ह घेतले. तुम्ही कसं पण घेऊ शकता. वन आहे तर झाडं वगैरे तुम्ही ड्रॉ करू शकता. इथे थोडंसं येईल, जिथे समुद्र आसपास आहे त्या ठिकाणी थोडंसं येईल. ओके. सो इन दिस वे तुम्ही याला हवं तर 6वा नंबर टाका. ओके. 6 आणि इथे पण 6वा नंबर. सो इन दिस वे तुम्ही हे जे आहेत तर हे नकाशा अशा पद्धतीने भरणार आहात. आय होप की कोणालाही आता नकाशामध्ये डाऊट नसावा. एवढंच फक्त तुम्हाला नकाशामध्ये करायचं आहे. नकाशामध्ये सूची काढणं मस्ट आहे आणि त्यासोबतच तुम्ही सगळे दाखवणार आहात. कोणते पण 4 तुम्ही घेऊ शकता. ओके. ठीक आहे. नकाशात हे जे करणार आहात ते पेनाने करायचं आहे. फक्त हे जे तुम्ही ड्रॉ करणार आहात कलरिंग बिलरिंग ते सगळं पेन्सिलने करायचं आहे आणि एकच कलरची पेन्सिल वापरायची आहे. कलरच्या पेन्सिल नाही वापरू शकत. साधी फक्त आपली जी ॲक्च्युअल पेन्सिल असते ती वापरायची आहे. ओके. चलो. ठीक आहे. नेक्स्ट. सो भारताबद्दल आपण पाहिलेलं आहे सगळे 6चे 6 घटक पाहिलेत. आता आपण घेऊया ब्राझील. आय होप की तुम्हाला भारताबद्दल म्हणजे या पर्टिक्युलर नकाशाबद्दल कोणताही डाऊट नाही आहे. सो ब्राझीलचे मी काही प्रश्न लिहिले होते ते जरा मी शोधते. तोपर्यंत तुम्ही हवा तर स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. ठीक आहे. सो ते प्रश्न मी इथे लिहून ठेवते. तोपर्यंत तुमचे डाऊट्स वगैरे विचारून ठेवू शकता. मी ते पण बघेन.
हिस्ट्रीमध्ये एक सेंटेन्स पाठ केलं होतं बट ते पेपरमध्ये लिहायचं राहिलं तर मार्क्स जातील का? नो प्रॉब्लेम. ठीक आहे. सूची कशी बनवायची मी ते बनवून दाखवलेली आहे. सुरुवातीला मी सांगितलं होतं. लेट झाला असेल तर तुम्ही व्हिडिओ पुन्हा एकदा रिवाइंड करून बघू शकता. सो पंपासचा गवताळ प्रदेश हे तुम्हाला दाखवायचं आहे नकाशामध्ये. ठीक आहे. पहिला आपला प्रदेश आहे तो म्हणजे पंपासचा गवताळ प्रदेश. ज्यांना प्रॅक्टिस करायची असेल माझ्यासोबत त्यांनी माझ्यासोबतच लिहायला घ्या, जेणेकरून तुमची आत्ताच प्रॅक्टिस होईल, पुन्हा करायची गरज नाही. ओके. काकाऊ उत्पादक प्रदेश. थोडंसं फास्ट लिहिते सो अक्षर बदलू शकतं. पिको दी नेब्लिना. आणि हे आपलं लास्ट लाईव्ह असणार आहे. ठीक आहे. सो आत्ता सगळे प्रश्न जे असतील ते विचारून घ्या. सोनेरी तांबरीन. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट 1 मार्काचे क्वेश्चनचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. चॅनलवरती अपलोड्समध्ये जर तुम्हाला बघायला मिळेल किंवा लाईव्हमध्ये जर तिथेही बघायला मिळेल. आवर्षण चतुष्कोन. आणि 6वं आहे ते म्हणजे लोकसंख्येची मध्यम घनता असणारा प्रदेश. लोकसंख्येची मध्यम घनता असणारा प्रदेश. ठीक आहे. सो चलो, तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी टाकायच्या आहेत. ओके. नकाशात नेम्स लिहायचं आहे. मी तुम्हाला डॅश दिले कारण तुम्ही लिहिणार आहात. ठीक आहे. मी तुम्हाला नेम लिहायचे, मी लिहित नाही बसले कारण मी ते ऑलरेडी लिहिलेलं आहे. ओके. तुम्हाला मात्र इथे पुन्हा एकदा लिहायचं आहे. ओके. तुम्ही डॅश वगैरे नाही करायचं आहे. आता आपण ब्राझीलचा नकाशा बघूया. ठीक आहे. सो आपल्याकडे ब्राझीलचा नकाशा आहे. चलो, आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलात तर सगळ्यात पहिल्यांदा नकाशामध्ये नेम लिहायचा आहे सूचीमध्ये. ओके. चलो, आता या ठिकाणी ब्राझीलमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे पंपासचा गवताळ प्रदेश. मी सूची ड्रॉ करते. इथे माझ्याकडे एवढी जागा नाही आहे, सो मी या ठिकाणी सूची ड्रॉ करते. तुम्ही पण पेपरमध्ये जिथे पण जागा असेल, राईटला लेफ्टला कुठे पण जागा असेल त्या ठिकाणी सूची ड्रॉ करू शकता. ओके. सो मी इथे एक छोटासा रेक्टँगल ड्रॉ करते. तुम्ही पेन्सिलने ड्रॉ करायचं आहे. ओके. सो पहिल्यांदा दाखवायचं आहे ते म्हणजे पंपास गवताळ प्रदेश. सो गवताळ प्रदेश आहे त्याच्यामुळे मी असे एक अगेन तेच वापरते, गवताचं चिन्ह. तुम्ही कोणतं पण वापरू शकता. ठीक आहे. आणि इथे लिहायचं आहे तुम्हाला. का मग अशी कोणीतरी प्रश्न विचारतो, इथे लिहायचं आहे तुम्हाला पंपास गवताळ प्रदेश असं लिहायचं आहे इथे. ओके. मी प्रत्येक वेळी नाही लिहिते, सॉरी, कारण तुमचाच वेळ जाईल लाईव्हमध्ये, बट तुम्हाला प्रत्येक वेळी इथे लिहायचं आहे. ठीक आहे. हॅलो यश. नेक्स्ट आहे काकाऊ उत्पादक प्रदेश. आता काकाऊ उत्पादक प्रदेश तुम्ही कोणताही घेऊ शकता प्रदेश, ते तुमच्यावरती डिपेंड करतं तुम्हाला कोणता प्रदेश घ्यायचा आहे. ठीक आहे. सो आता मी या ठिकाणी काकाऊसाठी पर्टिक्युलरली असा एक सिम्बॉल वापरते. तुम्ही कोणतं पण सिम्बॉल वापरा, स्क्वेअर, सर्कल, रेक्टँगल वगैरे वॉटेवर. काकाऊ उत्पादक प्रदेश. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही हा थोडासा जो ट्रायंगल आहे तो एक्सटेंड करा जर तुम्हाला लिहायला जागा पुरत नसेल वगैरे तर त्यानुसार. आणि ट्रायंगल वगैरे पेन्सिलने ड्रॉ करा जेणेकरून तुम्ही हवं तरी रेस वगैरे करून एक्सटेंड करू शकता. नेक्स्ट आहे थर्ड, याच्यामध्ये पिको दी नेब्लिना. मी या ठिकाणी ट्रायंगल घेते पिको दी नेब्लिनासाठी. तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे पिको दी नेब्लिना. ठीक आहे. मी नाही लिहिते, तुम्हाला लिहायचं आहे. फोर्थमध्ये आहे सोनेरी तांबरीन. याला तुम्ही एक स्क्वेअर वगैरे घेऊ शकता. ठीक आहे. सोनेरी तांबरीन लिहू का पूर्ण सॉरी, सोनेरी तांबरीन लिहितेच. सोनेरी तांबरीन. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 5वं आवर्षण चतुष्कोन. याला पण तुम्ही कोणताही आकार घेऊ शकता. मी असं घेते. ठीक आहे. इथे लिहा आवर्षण चतुष्कोन. तुम्हाला लिहायचं आहे. मी जे लिहिते ते तुम्ही पेनने लिहिणार आहात. ठीक आहे. हे सगळं तुम्ही पेनने लिहिणार आहात, हे तुम्ही पेन्सिलने करणार आहात. नेक्स्ट आहे 6वं काय आहे, लोकसंख्येची मध्यम घनता असणारा प्रदेश. आता मी या ठिकाणी सांता कॅटरीना घेते. ठीक आहे. तुम्ही कोणतं पण घेऊ शकता. जास्त झूम झालं काय, छोटा हो. कॅटरीना बघा जरा, हे मी बरोबर लिहिलंय का, येते की येतं बघा, जे येतं ते लिहा. ठीक आहे. चलो, आता मी याला कलर करेन असं, किंवा एक काम करूया. ठीक आहे, कलर्स करूया चला. ठीक आहे.
सो मी याला कलर देईन. तुम्ही कोणतं पण कसं पण करू शकता, जसं ज्याप्रमाणे तुम्हाला हवं असेल. अजून किती जोरात बोलू? सकाळपासून ओरडते मी. बरं ठीक आहे चला. जसं पण तुम्हाला कलर म्हणजे जसं पण तुम्हाला चिन्ह घ्यायचं त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. असं असं सर्कल घेऊ शकता. कसं पण लाईन्स वगैरे काय पण ड्रॉ करू शकता. ह्याला काय असं रूल नाही आहे. आणि इथे तुम्ही हा पूर्ण प्रश्न लिहिणार आहात इथे. ठीक आहे. इथे तुम्हाला कंपल्सरी लिहायचं आहे. मी नाही लिहिते, तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. चलो. आता आपण कोणते पण 4 घटक दाखवायचे आहेत. मी तुम्हाला 6च्या 6 दाखवून देईन. तुम्ही यापैकी कोणतेही 4 घटक दाखवू शकता. पहिल्यांदा आहे पंपास गवताळ प्रदेश दाखवायचा आहे. सो पंपास गवताळ प्रदेश हा दक्षिणेकडे, ओके, या ठिकाणी दक्षिणेकडे आहे. सो तुम्ही या ठिकाणी असे ग्रास दाखवणार आहात. जे पण तुम्ही सिम्बॉल निवडला असेल तर तुम्ही या ठिकाणी असं दाखवणार आहात आणि याला 1 अंक द्यायचा आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट दुसरा आहे काकाव उत्पादक प्रदेश. ओके. आता काकाव उत्पादक प्रदेश तुम्ही कुठला पण घेऊ शकता. दक्षिणेकडचा घ्या, पश्चिमेकडचा घ्या. मी पूर्वेकडचा घेते. ठीक आहे. तुम्हाला जो कुठला प्रदेश हवा असेल किंवा जो कुठला प्रदेश दाखवायचा तो तुम्ही दाखवू शकता. याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स मिळतील. सो मी इकडचं दाखवते. या ठिकाणी काका उत्पादक प्रदेश. ठीक आहे. 1 2 3 असे हे दाखवा. ठीक आहे. आणि ते लिहा 2, म्हणजे याचा अर्थ 2 नंबरच्या प्रश्नाचं हे उत्तर आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ट्रायंगल म्हणजे पिको द नेब्लिना. पिको द नेब्लिना हे जे आहे या ठिकाणी आहे. सो 3 नंबर टाका या ठिकाणी पिको द नेब्लिना. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सोनेरी तांबरीन. सोनेरी तांबरीन ऑब्व्हियसली अमेझॉनच्या नदीच्या खोऱ्यांमध्ये असणार लॉजिकल गोष्ट आहे ही. मग या ठिकाणी तुम्ही खोऱ्यामध्ये इथे असे 2 तांबरीन ठेवू शकता. असे 2-3 तांबरीन ठेवू शकता. सो हे सगळं चौथंच आहे ना. हां, चौथ्याचा आन्सर. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आवर्षण चतुष्कोन. आवर्षण चतुष्कोन साधारणतः या अशा भागामध्ये आहे इथे. ओके. असा ड्रॉ करू शकतो मी. ओके. मोठं झालं काय? चतुष्कोन म्हणजे थोडासा असा आला पाहिजे. ओके. सो इन दिस वे तुम्ही या ठिकाणी आवर्षण चतुष्कोन ड्रॉ करणार आहात. याच्यामध्ये मी थोड्याशा लाईन्स घेतल्या होत्या इथे. ज्याप्रमाणे इथे मी दाखवल्या त्याचप्रमाणे मला ड्रॉ करावं लागेल. तुम्ही मला मिस करणार आहात. मी या चॅनलवरती आहे. या कधी पण भेटायला. ठीक आहे. चॅनलवरती या. चलो. सो इन दिस वे आवर्षण चतुष्कोन असं येणार आहे 5व्या नंबरला. ओके. आता नेक्स्ट आहे लास्ट ते म्हणजे लोकसंख्येची मध्यम घनता असणारा प्रदेश. मी या ठिकाणी सांता कॅटिना घेतलाय. तुम्ही कोणता पण घेऊ शकता. एखादा दुसरा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ते पण घेऊ शकता. हो, फक्त 4 घ्यायचं आहे. मी 6च्या 6 दाखवते. तुम्ही 4च घेतलं तरी पण चालणार आहे. ओके. सो इथे आहे साधारणतः तो प्रदेश. हो. सो या ठिकाणी तुम्हाला छान असं कलरिंग करायचं आहे. आणि कलरिंगसाठी आपली पेन्सिलच वापरायची आहे. दुसऱ्या कुठल्या कलरची पेन्सिल घेऊन नाही जायची. आणि प्रॉपर कलरिंग करायचं आहे. ठीक आहे. सो हा झाला आपला प्रदेश आणि हे आहे 6व्याचं उत्तर. सो इन दिस वे आपण भारत आणि ब्राझील दोन्ही देशांचे मॅप्स जे आहेत तर ते बघितलेले आहेत. आय होप तुम्हाला दोन्ही देशांचे मॅप समजलेले आहेत. काही लोक लेट आलेले आहेत कारण सेंचुरी आपली आत्ता कंप्लीट झालेली आहे. सो जे लेट आलेले आहेत त्यांनी थोडासा व्हिडिओ मागे घ्या. मी ऑलरेडी भारताचा मॅप कसं फिल करायचं हे सांगितलेलं आहे, जो आपण ऑलरेडी फिल केलेला होता. नद्या वगैरे सगळं काही मी याच्यामध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे. सो आता नेक्स्ट आपण बघणार आहोत मॅपचं वाचन. ब्राझीलचा मॅप हार्ड जातोय. प्रॅक्टिस करावी लागेल बाळा. दुसरं आपण काहीच नाही करू शकत. ठीक आहे. आणि माझ्या मते यावेळी तुम्हाला ब्राझीलचाच मॅप येईल. ओके. सो प्रॅक्टिस करून जा. चलेगा. थँक्यू सो मच ज्यांना विश करतायत. थँक्यू सो मच ॲडव्हान्समध्ये विश. चलो. नेक्स्ट आता आपण बघूया नकाशा वाचन. ठीक आहे. सो हे 4 मार्कांचे 2 आपण नकाशे बघितलेले आहेत. जे लेट आलेले आहेत त्यांनी थोडंसं व्हिडिओ मागे घ्या, तुम्हाला पाहायला मिळेलच. ठीक आहे. स्पीड फास्ट वगैरे करून पण तुम्ही बघू शकता. ओके. चलो. नेक्स्ट आता आपण नकाशा वाचन बघणार आहोत. नकाशा वाचन इंडियाचं मी मगाशीच आपल्या उत्तरपत्रिकेच्या सेशनमध्ये कंप्लीट केलेलं आहे. आय होप तुम्ही ते सेशन पाहिलं असेल. त्याच्यामध्ये आपण उत्तरपत्रिका कशी लिहावी, प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची, किती मोठी पाहिजेत, इम्पॉर्टंट पॉईंट्सच्या खाली कसे अंडरलाईन करायचे वगैरे हे सगळं पाहिलेलं होतं. ठीक आहे ना. येस. चलो. तर त्याच्यामध्ये मी भारताच्या नकाशाचं वाचन ऑलरेडी घेतलेलं आहे आणि होप्स तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. आता आपण ब्राझीलच्या नकाशाचं वाचन करतोय. ठीक आहे. सो तुम्हाला नकाशा वाचन हे 4 गुणांसाठी आहे. 5 पैकी 4 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची असतात आणि हे प्रश्न चौथ्या आ मध्ये येतं. नकाशा कोणाबद्दल आहे? लोकसंख्या वितरणाबद्दल आहे. ठीक आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा नकाशा लिहिणार आहात तेव्हा हे म्हणजे आधीचा जो प्रश्न आहे तो आपण नकाशावरती सोडवला, राईट आहे. पण आताचा जो प्रश्न आहे तो तुम्हाला उत्तरपत्रिकेवरती सोडवायचा आहे. चलेगा. चलो. आता आपण याचे आन्सर्स बघूया. पहिल्यांदा आहे या नकाशात वितरणाची कोणती पद्धत वापरलेली आहे? नकाशाची टिंब पद्धत वापरलेली आहे. ओके. सो याचा आन्सर येणार आहे या नकाशामध्ये वितरणाची टिंब पद्धत वापरलेली आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे उत्तरेकडील कोणतेही एक कमी लोकसंख्या असणारे राज्य सांगा. सो पारा घेऊ शकता. ठीक आहे. पारा, अमापा कोणतंही तुम्हाला जे हवं असेल ते. ठीक आहे. पारा, अमापा कोणतंही.
आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ब्राझीलच्या किनारी प्रदेशामध्ये लोकसंख्या कशी आहे. तर किनारी प्रदेशामध्ये लोकसंख्या खूप जास्त कंजेस्टेड आहे. सो ब्राझीलच्या किनारी प्रदेशामध्ये लोकसंख्या दाट आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे ब्राझील. ओके, ब्राझील झालं ना. नेक्स्ट आहे पश्चिम ब्राझीलमध्ये लोकसंख्येचे प्रमाण कसे आहे. पश्चिम म्हणजे या साईडला लोकसंख्या कशी आहे, दाट आहे का नाही, खूप अशी म्हणजे कुठे कुठे लोकसंख्या आहे ना, विरळ आहे. सो तुम्ही इथे लिहिणार आहात की लोकसंख्या विरळ आहे. ठीक आहे. आणि प्रमाण कसे आहे, तर प्रमाण तुम्ही या ठिकाणी घेणार आहात की प्रमाण सुद्धा कमी आहे. ओके, प्रमाण कमी आहे आणि लोकसंख्या विरळ आहे. प्रमाण ह्यामध्ये तुम्ही मोजून लिहू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लोकसंख्येची अति दाट वितरण असणारा कोणताही एक प्रदेश सांगा. रिओ दी जेनेरिओ घेऊ शकता इथून. रिओ दी जेनेरिओ, साओ पावलो वगैरे हे 2 लिहू शकता तुम्ही इथे. ठीक आहे. सो इन धिस वे तुम्ही नकाशा वाचन करणार आहात. नकाशा वाचन भारताबद्दल मी ऑलरेडी अपलोड केलेलं आहे, तुम्ही ते चेकआउट करा. प्रिव्हियस लाईव्ह स्ट्रीममध्येच आपण बघितलं. सो मी ते पुन्हा घेऊन तुमचा टाइम वेस्ट नाही करणार आहे. आणि आता तुम्ही हे पाहू शकता. ओके, सो ब्राझील आलं, भारत आलं, तर नकाशा वाचन इझी आहे. याच्यामध्ये कोणीही मार्क्स नाही घालवणार आहात तुम्ही. सो फक्त तुम्हाला नकाशा बघायचे आणि आन्सर्स लिहायचे आहेत. ठीक आहे. सो तुम्हाला अशा पद्धतीने 4 पैकी 4 या नकाशामध्ये आणि नकाशा भरण्यामध्ये 4 पैकी 4 असे एकूण 8 पैकी 8 गुण मिळू शकतात. फक्त तुम्हाला काही गोष्टी फॉलो करायच्या आहेत. ब्राझीलचा मॅप व्यवस्थित करून जा. ओके, सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग दिस लाईव्ह सेशन. आता कोणाला काही डाऊट्स असतील तर विचारू शकता, कारण हे लाईव्ह सेशन लास्ट असणार आहे. ग्राफवरती मी ठरवलं होतं लाईव्ह सेशन करायचं, पण ऑलरेडी मी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आणि बऱ्याच जणांनी ते बघितलेले आहेत. सो परत मी त्यांचा पण आणि तुमचा पण टाइम वेस्ट नाही करणार आहे. सो बेस्ट आहे तुम्ही तेच जे व्हिडिओ आहेत ते फॉलो करा, कारण त्याच्यामध्ये मी सगळे घटक कव्हर केलेले आहेत. रेषालेख असेल, बहुरेषालेख असेल, स्तंभालेख, जोडस्तंभालेख वगैरे सगळं. आणि क्वेश्चन बँकमधले जे काही क्वेश्चन्स आहेत किंवा ज्याच्यावरती आपण ग्राफ ड्रॉ करणार आहोत ते सगळे ग्राफचे व्हिडिओज, क्वेश्चन बँकमधल्या ग्राफचे व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेले आहेत. सो इन ऑल मी म्हणजे सगळी प्रॅक्टिस जी आहे ते तुमची ऑलरेडी त्याच्यामधून होईलच. ठीक आहे. आणि मॅथ्ससाठी अजून कोणते कोणते क्वेश्चन्स येऊ शकतात, तर मी आधीच्या काही व्हिडिओजमध्ये जेवढे क्वेश्चन्स अपलोड केलेले आहेत तेवढे लिहिलं तर पुरेसं आहे. त्याच्या व्यतिरिक्त जास्त लिहायची गरज नाही, त्याच्या व्यतिरिक्त जास्त करायची गरज नाही आहे. ठीक आहे. मॅम मधले क्वेश्चन लिहायचे का? हो, टाईम असल्यावरती लिहू शकता, नो प्रॉब्लेम, बट टाईमचं लक्षात ठेवा. ठीक आहे. चलो, आय होप की तुम्हाला कोणतेही क्वेश्चन्स नाही आहेत क्वेश्चन पेपरचे रिलेटेड. सो लाईव्ह स्ट्रीम एंड करायचं का? सगळ्यांना शेवटचं ऑल दी बेस्ट. लास्ट पेपर आहे, खूप छान पेपर लिहा, अजिबात घाबरू नका. ऑल दी बेस्ट सगळ्यांना, बेस्ट ऑफ लक. पेपर खूप छान आणि मस्त लिहा, पेपर खूप सोपा येईल. फक्त ब्राझीलचे नकाशे व्यवस्थित पाठ करा. जर मी व्हिडिओ अपलोड केलाच तर कुठले नकाशे येऊ शकतात त्याच्यावरती एक व्हिडिओ अपलोड करेन, पण तो थोडासा लेट येईल कारण आता माझा घसा अजिबात साथ देत नाही आहे. सकाळपासून माझी बडबड चालू आहे. सो थोडासा वेळाने तो व्हिडिओ येईल, साधारणतः संध्याकाळी 8 वाजता वगैरे. ठीक आहे. क्वेश्चन पेपर मी ऑलरेडी अपलोड केला आहे, तो नक्की सॉल्व करून पहा. आन्सर पेपर पण अपलोड केला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा, लाईक वगैरे करू शकता. ठीक आहे. सबस्क्राईब पण केलं नसेल तर करून टाका. इवन दो तुम्ही आय नो की आफ्टर पेपर अनसबस्क्राईब करणार आहातच, ते नेहमीचंच असतं, बट अगेन करणार असेल तर करू शकता. ठीक आहे. चलो, बाय. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग द लाईव्ह सेशन अँड थँक्यू सो मच. ओके, बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. बाय, टाटा. हो, नकाशा पेन्सिलने भरायचा आहे. ओके, ठीक आहे. आता फायनली बाय. ओके, बाय. अजून काही क्वेश्चन्स असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. आय विल ट्राय टू गिव्ह आन्सर.